कल्पना करा, एका पित्याला त्याच्याच मुलाचा कापलेलं शीर नजराणा म्हणून दिलं जातंय. ही कुठल्या तरी काल्पनिक कथेची सुरुवात नाहीये, तर इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या एका सत्य घटनेचा रक्तरंजित शेवट आहे. कदंब आणि शिर्के घराण्यांमधल्या वैराची ही कहाणी ती इथपर्यंत पोहोचली तरी कशी? जमिनीच्या एका लहान तुकड्यावरून सुरू झालेला वाद इतका कसा विकोपाला गेला की त्याने 2 पिढ्या गिळून केल्या. आज आपण याच सूडाच्या प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. आपल्याकडे एका ऐतिहासिक पुस्तकातली काही पानं आहेत जी या संघर्षातले महत्त्वाचे टप्पे, मुख्य पात्र आणि त्यांच्या मनातल्या भावनांचा वेध घेतात. आपलं आजचं काम हे केवळ घटनाक्रम समजून घेणं नाही, तर शौर्य, विश्वासघात आणि सूड या भावना माणसाला कोणत्या टोकापर्यंत घेऊन जाऊ शकतात हे तपासणं आहे. चला तर मग या इतिहासाच्या गहीर डोहात उतरूया. तर या सगळ्याची सुरुवात नेमकी झाली कुठून? म्हणजे स्रोतांमध्ये उल्लेख आहे की कदंब आणि शिर्के घराण्यांमध्ये खूप आधीपासून वैर होतं. याला वऱ्हाड असं म्हटलं गेलंय. हो, आणि तो वऱ्हाड शब्दच खूप महत्वाचा आहे. हा केवळ वाद किंवा भांडण नाही. वऱ्हाड म्हणजे काय, तर एक पिढ्यानपिढ्या चालत आलेलं, मुळाशी घट्ट बसलेलं वैर. आणि स्रोतात पुढे याला भयानक मायार वैर असंही म्हटलंय. माहेर वैर? हो, हा शब्दप्रयोगच या संघर्षाची तीव्रता दाखवतो. म्हणजे हा वाद आता फक्त जमिनीच्या तुकड्यापुरता किंवा हद्दीपुरता मर्यादित नव्हता. तो दोन्ही घराण्यांच्या अस्मितेचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला होता. म्हणजे ही एक लहान ठिणगी नव्हती, तर एका ज्वालामुखीचा उद्रेक होता जो कधी ना कधी होणारच होता. आणि या ज्वालामुखीच्या केंद्रस्थानी एक पात्र उभा आहे, लखुजी कदम. त्यांच्याबद्दल स्रोतात खूप प्रभावी वर्णन आहे. ते शूर होते, बुद्धिमान होते आणि त्यांची आपल्या तलवारीवर, जिला ते जाधवाडीचे दैवत म्हणत, प्रचंड श्रद्धा होती. अगदी. आणि ही श्रद्धा केवळ अंधश्रद्धा नव्हती. ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि त्यांच्या नेतृत्वाचा गाभा होती. तलवार हे त्यांच्यासाठी फक्त शस्त्र नव्हतं, ते एक प्रतीक होतं. हो, न्यायाचं, रक्षणाचं प्रतीक. म्हणूनच तर सगळी जाधववाडी त्यांना देव मानायची. पण त्याहूनही महत्वाची एक गोष्ट स्रोतात सांगितली आहे, ती म्हणजे लखुजी मोऱ्यांना दैनाग्याच्या जागी मानत. दैनाऱ्याच्या जागी मानत याचा नेमका अर्थ काय होतो? याचा शब्दशः अर्थ आहे मारल्या गेलेल्या माणसाच्या जागी स्वतःला पाहणं. पण याचा गर्भित अर्थ खूप खोल आहे. म्हणजे असं की लढाईत जे कोणी मारले जायचे, मग ते आपले असोत वा परके, त्यांची जबाबदारी आपली आहे असं ते मानत. अच्छा. सत्ता किंवा जहागिरी ही केवळ उपभोगासाठी नसते, तर ती रक्षणासाठी असते. हा विचार यामागे आहे. हा एका खऱ्या सरदाराचा, एका खऱ्या रक्षकाचा विचार आहे. ही एक प्रकारची नैतिक जबाबदारीची भावना आहे. बरोबर, जी त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते. आणि म्हणूनच पुढे जो विश्वासघात होतो तो त्यांच्या इतका जिवारी लागतो. म्हणजे ते केवळ योद्धे नव्हते, तर आपल्या लोकांचे पालक होते. पण मग असा माणूस ज्याचा न्यायावर इतका विश्वास आहे, तो एका मोठ्या लढाईत पिराजीराव शिर्के यांच्या बाजूने का उभा राहिला? हे थोडं विचित्र नाही का वाटत? हाच तर राजकारणाचा खेळ आहे, नाही का? कधीकधी मोठा शत्रू संपवण्यासाठी लहान शत्रूशी हातमिळवणी करावी लागते. हद्दीच्या वादावरून पिराजीराव शिर्के यांनी मोऱ्यांशी जो दंगा सुरू केला होता, त्यात कदंबांना मोऱ्यांचा प्रभाव कमी करण्याची संधी दिसली असावी. आणि म्हणून त्यांनी पिराजीरावांची साथ दिली? हो, त्यांनी येसाजीरावांच्या सैन्याचा अक्षरशः धुवा उडवला. पण याची त्यांना मोठी किंमत चुकवावी लागली. त्यांचे स्वतःचे 150-200 सैनिक, हो, जे मोठे चिवट धारकरी म्हणून ओळखले जायचे, ते या लढाईत मारले गेले. इतकं मोठं नुकसान होऊनही त्यांनी पिराजीरावांना विजय मिळवून दिला. पण इथेच कथेला एक धक्कादायक वळण मिळतं, नाही का? हो, आणि हे वळण इतकं अनपेक्षित आणि क्रूर आहे की तेच या संपूर्ण वैराची दिशा बदलून टाकतं. लढाई जिंकल्यानंतर पिराजीरावांनी एक अकल्पनीय गोष्ट केली. त्यांनी कदमांच्या जेवढ्या सैनिकांना जिवंत पकडलं होतं, त्या सगळ्यांना ठार मारायला सुरुवात केली. 1 मिनिट, काय? ज्यांच्या जीवावर तुम्ही लढाई जिंकलात त्यांच्याच माणसांना तुम्ही मारताय? हे अविश्वसनीय आहे. हो, हा तर शुद्ध वेडेपणा वाटतोय. यामागे काय विचार असू शकतो? यामागे विचार नाही, तर सत्तेची नशा आणि क्रूरता आहे. कदाचित कदमांची वाढती ताकद त्यांना खुपत असेल, किंवा विजयाचा उन्माद इतका असेल की त्यांना शत्रू आणि मित्र यातला फरकच कळेनासा झाला. कारण काहीही असो, पण हा फक्त सैनिकांचा मृत्यू नव्हता. नाही, अजिबात नाही. हा एका योद्ध्याच्या धर्माचा अपमान होता. हा दिलेल्या वचनाचा, युद्धाच्या नियमांचा भंग होता.
ज्यांनी आपली माणसं गमावून तुम्हाला विजय मिळवून दिला त्यांच्याच पाठीत तुम्ही खंजीर खुपसत आहात. आणि ही बातमी जेव्हा लखुजींना कळली असेल तेव्हा त्यांची काय अवस्था झाली असेल. स्रोतात वर्णन आहे की ते धावत तिथे पोचले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आपल्याच माणसांना आपल्या डोळ्यांसमोर मरताना पाहून ते हताश होऊन जमिनीवर कोसळले. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा पराभव होता. रणांगणावरचा पराभव नाही, तर विश्वासाचा पराभव. ज्या नैतिक मूल्यांवर, ज्या दैनाऱ्याच्या जागी मांडण्याच्या तत्वावर त्यांचं आयुष्य उभं होतं, त्या मूल्यांचा चक्काचूर त्यांच्या डोळ्यासमोर झाला होता. आणि तिथूनच या वैराला खरं तोंड फुटलं. अगदी. तोपर्यंतचा संघर्ष हा मोरे आणि शिर्के यांच्यात होता, ज्यात कदम मोऱ्यांचे प्रतिनिधी होते. पण या घटनेनं ते वैर आता थेट वैयक्तिक पातळीवर कदम आणि शिर्के यांच्यात आणून ठेवलं. साहजिकच आहे. असा विश्वासघात कोणालाही तोडून टाकेल. इथून पुढे आपल्याला तो पूर्वीचा तत्वनिष्ठ लखुजी दिसत नाही. नाही, गावात परत आलेला तो माणूस म्हणजे एक जळता निखारा होता. आणि त्यांनी जे केलं ते खूपच सूचक आहे. त्यांनी मारल्या गेलेल्या सैनिकांच्या लहान मुलांना एकत्र केलं, त्यांच्या कोवळ्या हातात तलवारी दिल्या आणि सुडाची शपथ घ्यायला लावली. हे खूपच भयानक आहे. म्हणजे ते स्वतःच्या बदल्याचा विचार करत नाहीयेत, तर ते या वैराचं विष पुढच्या पिढीच्या नसानसात भिनवत आहेत. बरोबर. ही या कथेतील एक अत्यंत महत्वाची आणि तितकीच दुःखद घटना आहे. इथे लखुजी या वैराला एका पिढीतून दुसऱ्या पिढीत घेऊन जात आहेत. ते एका अर्थाने दुहीचा शाप पुढच्या पिढीकडे सोपवत आहेत. आणि यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. हो, ते जाधववाडी आणि यशवंतरावांच्या हद्दीतल्या घनदाट जंगलात आश्रय घेतात. राजकारण, समाज सगळं सोडून ते लुटालूट करून जगू लागतात. आता त्यांचं आयुष्य केवळ एकाच ध्येयाभोवती फिरत होतं, सूड. फक्त सूड. पिराजीराव शिर्के या नावाचा सूड. आणि म्हणतात ना, सुडाच्या आगीत जळणाऱ्या माणसाला संधी मिळतेच. काही वर्षानंतर लखुजींना ही संधी मिळाली. त्यांनी आपल्या काही निवडक सैनिकांसोबत निर्ल्याखाली पिराजीराव शिर्के यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठार मारलं. बदला पूर्ण झाला. हो, ज्याने विश्वासघात केला त्याला शिक्षा मिळाली. खरं तर कथा इथे संपायला हवी होती. पण सूडाच्या कथा कधीच इतक्या सोप्या नसतात. सूड कधीच एकतर्फी नसतो. ते एक चक्र आहे. तुम्ही एक पाऊल उचलता आणि समोरून दुसरं पाऊल उचललं जातं. हीच या चक्राची शोकांतिका आहे. पिराजीरावांच्या हत्येनंतर शिर्के घराणं शांत बसणारं नव्हतंच. आणि त्यांनी बदला घेतला. काहीच दिवसांत शिर्के लोकांनी जंगलात छापा टाकला. या हल्ल्यात ते लखुजी कदमांचा तरुण मुलगा रायराव याला पकडतात. हो, आणि ते फक्त त्याला पकडत नाहीत, ते या वैराला आणखी एका खालच्या पातळीवर घेऊन जातात. ते रायरावाचं मुंडकं कापून आणतात. अरे देवा. आता हा वाद सरदारांमधला किंवा योद्ध्यांमधला राहिला नव्हता. तो आता थेट कुटुंबावर, पुढच्या पिढीवर आला होता. मुलाची हत्या. हो, विशेषतः अशा क्रूर पद्धतीने. ही या संघर्षातील एक अशी घटना होती जिथून परत फिरणं जवळजवळ अशक्य झालं होतं. ज्या सुडाच्या आगीत लखुजींनी आपलं आयुष्य झोकून दिलं होतं, त्याच आगीने आता त्यांच्या मुलाचा बळी घेतला होता. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते? काहीच नाही. आता हा वाद जमिनीचा, सत्तेचा किंवा अपमानाचा राहिला नव्हता. आता तो रक्ताचा झाला होता. आणि रक्ताचा बदला रक्तानेच घेतला जातो, या दुष्टचक्रात दोन्ही घराणी पूर्णपणे अडकली होती. आणि यातली सगळ्यात आश्चर्याची आणि तितकीच मार्मिक गोष्ट स्रोतांनी सांगितली आहे. जर रायरावाचं मुंडकं मारलं गेलं नसतं तर कदाचित हे वैर इतकं वाढलं नसतं. आणि हा समेट घडवून आणण्यासाठी कोणी प्रयत्न केले असतील तर खुद्द येसाजीराव शिर्के यांनी. हे तर अविश्वसनीय आहे. हो, हे खूपच गुंतागुंतीचं आणि मानवी स्वभावाचं एक वेगळंच रूप दाखवणार आहे. विचार करा, ज्यांच्या वडिलांविरुद्ध लखुजी लढले होते, हो, ज्यांच्याच माणसांनी रायरावाला मारलं, त्याच घराण्यातली पुढची पिढी म्हणजे येसाजीराव आता शांतता प्रस्थापित करू पाहत होते. यातून काय दिसतं? कदाचित त्यांना या रक्तपाताचा निरर्थकपणा जाणवला असेल. पिढ्यानपिढ्या चाललेल्या या वैराने दोन्ही घराण्यांची कशी राखरांगोळी होत आहे हे त्यांना दिसलं असेल. त्यांनी दोन्ही घराण्यांमध्ये एकजूट घडवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही, हे उघडं आहे. ज्या पित्याच्या डोळ्यांसमोर मुलाचं कापलेलं शीर असेल, तो शांततेच्या गोष्टी कशा ऐकणार? अशक्य होतं ते. रायरावाच्या हत्येची जखम इतकी खोल होती की ती कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक समेटाने भरून येणं शक्य नव्हतं. लखुजी कदमांसाठी मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यापलीकडे आता जगात काहीच उरलं नव्हतं.
येसाजीरावांचे प्रयत्न प्रामाणिक असतीलही, पण ते एका अशा वादळाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते जो आता कोणाच्याच नियंत्रणात राहिला नव्हता. आणि म्हणूनच स्रोताच्या शेवटी एक वाक्य पुन्हा पुन्हा येतं नाही का, दुहीचा शाप अजूनही संपला नव्हता. रायरावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पण दुहीचा शाप अजूनही संपला नव्हता. हो, आणि त्या वाक्याची पुनरावृत्तीच या संघर्षाची तीव्रता आणि त्याचा न संपणारा स्वभाव दाखवते. तो शाप म्हणजे काही दैवी कोप नव्हता. तो माणसाने माणसावर ओढवून घेतलेला सुडाचा शाप होता. ते एक असं चक्र होतं ज्यात एकदा शिरल्यावर बाहेर पडण्याचा मार्गच नव्हता. या वाक्यातून हेच स्पष्ट होतं की ही कहाणी इथे संपलेली नाही. या रक्ताच्या थारोळ्याचा प्रवास पुढेही सुरूच राहणार होता. तर आज आपण पाहिलं की जहागिरीच्या सीमांवरून सुरू झालेला एक सामान्य वाद विश्वासघाताच्या एका घटनेमुळे कसा वैयक्तिक सुडात बदलला आणि सुडाच्या या चक्राने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे झेप घेतली, ज्यात लखुजी कदमांचा पराक्रम, पिराजीरावांचा विश्वासघात आणि रायरावाचा दुर्दैवी मृत्यू या घटनांनी या संघर्षाला एक भयानक आणि न संपणारं वळण दिलं. या कहाणीतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की जेव्हा वैर वैयक्तिक पातळीवर पोहोचतं, विशेषतः जेव्हा त्यात पुढच्या पिढीचा, मुलाबाळांचा बळी जातो, तेव्हा ते संपवणं किती कठीण होऊन बसतं. बरोबर. येसाजीरावांचे शांततेचे प्रयत्नही रायरावाच्या हत्येच्या जखमेपुढे अपुरे ठरले. कारण तेव्हा तो प्रश्न केवळ जमिनीचा किंवा सत्तेचा राहत नाही, तो न्यायाचा आणि रक्तरंजित आठवणींचा बनतो. आणि अशा जखमांवर राजकीय मलमपट्टी चालत नाही. या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की येसाजीरावांनी एक राजकीय तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, पण तो लखुजींच्या वैयक्तिक दुःखापुढे फिक्का पडला. यावरून एक प्रश्न निर्माण होतो की इतिहासात किंवा आजही अशा खोलवर रुजलेल्या संघर्षांमध्ये केवळ कायदेशीर किंवा राजकीय करार पुरेसे असतात का, की न्यायाची वैयक्तिक भावना आणि बदल्याची आग सामूहिक शांततेच्या गरजेवर नेहमीच भारी पडते? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.